तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 10वी गणित भाग 2 याच्यामध्ये प्रकरण क्रमांक 1 आहे समरूपता. तर त्यातील पान नंबर 3 वर आपल्याला कृती दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये एकूण 3 कृती आपल्याला सोडवायच्या आहेत. तर पहिल्यामध्ये बघा, खालील रिकाम्या चौकटी योग्य प्रकारे भरा. आता इथे एक त्रिकोण दिलेला आहे. या त्रिकोणामध्ये पाय आणि उंची शोधायची आणि मग त्यानुसार त्याचं जे गुणोत्तर येते ते शोधायचं. तर इथे 2 त्रिकोण आहेत. पहिला त्रिकोण आहे ABC. तर हा बघूया आपण. त्रिकोण A, B आणि C. या त्रिकोणामध्ये जर तुम्ही बघितलं तर इथे त्याचा पाया आहे BC. ओके, पाया काय आहे BC, त्यामुळे इथे लिहूया पाया BC आणि उंची आहे त्याची AR. ओके, हिचा अजुलंब काढला इथे, तर तो त्याची उंची आहे AR. म्हणजे पहिलं काय येणार BC गुणिले AR येणार. आता त्याच्यानंतर दुसरा जो त्रिकोण सांगितलाय EPQ, म्हणजे हा त्रिकोण घ्यायचा आपण EPQ. या त्रिकोणामध्ये जर तुम्ही बघितलं तर त्याचा पाया आहे PQ, त्यामुळे इथे लिहूया PQ आणि त्याची उंची जी आहे ती आहे AR. हा लंब मगाचाच AR. तर दोघांमध्ये काय आहे सामायिक कुठली उंची आहे AR. तर याच्यात काय होणार, AR ला AR कॅन्सल होणार आणि फक्त कोण राहणार BC छेद PQ हे आपलं गुणोत्तर येणार पहिलाच. आता दुसऱ्या उदाहरणामध्ये दुसरी जी आकृती दिलेली आहे त्याच्यात 2 त्रिकोण गृहीत धरायचे आपण. तर पहिला त्रिकोण दिला LMN आणि दुसरा DMN या आकृतीमध्ये. तर याच्यामध्ये पण तेच करायचं, पाया आणि उंची काय येते ती शोधायची आणि त्याच्यात किमती टाकायच्या. तर पहिला त्रिकोण बघा, याच्यात पहिला त्रिकोण कुठला दिलेला आहे LMN हा त्रिकोण दिलेला आहे. तर याच्यामध्ये पाया कुठला येणार आहे, तर इथे हा जो खाली आहे पाया, तर तो येणार आहे MN. तर इथे लिहूया MN हा पाया झाला आणि उंची कोण येणार आहे त्याच्यात, तर L पासून हा जो लंब टाकला इथे LP ही त्याची काय होणार उंची होणार. तसंच आता दुसऱ्या त्रिकोणासाठी बघूया. DMN हा आपला त्रिकोण, हा इथे लहान त्रिकोण तो दिसतो आतला DMN. ओके, तर याच्यामध्ये पण पाया कुठला आहे, तर MN हाच पाया आहे आणि त्याच्यात उंची कुठली आहे, तर उंची आहे त्याची इथे DQ हा लंब. कारण DMN त्यामुळे D पासून सुरू करायचा हा लंब. मागच्या वेळी आपण L पासून घेतला होता लंब, आता DQ. तर DQ त्याच्यात काय झाली उंची झाली. तर दोघांमध्ये काय आहे पाया सामायिक आहे, MN ला MN कॅन्सल होणार आणि मग आपलं उत्तर काय येणार LP छेद DQ. ओके, हे राहणार LP छेद DQ. आता तिसऱ्या उदाहरणामध्ये आपल्याला ही माहिती दिलेली आहे, बिंदू M हा रेख AB चा मध्यबिंदू आहे. म्हणजे जेवढा AM आहे तेवढाच MB असणार आहे, कारण M हा काय आहे मध्यबिंदू आहे आणि CM ही ABC ची मध्यक आहे. तर त्या ठिकाणी काय मध्यक आहे बरोबर. म्हणजे ती M हा मध्यबिंदू असल्यामुळे नक्कीच CM काय होणार आहे त्याची मध्यक होणार. दोन्हीचा अर्थ तोच आहे. आता याच्यामध्ये जर का आपण बघितल्या 2 त्रिकोणांमध्ये आधी आपण इथे एक उंची काढूया, कारण उंची म्हणजे बरोबर काय असतं 90 अंश. तर असं बरोबर लंब टाका 90 अंश. समजा त्याला मी इथे नाव दिलं ABC आणि MN किंवा D द्या CD. हा लंब काढला आपण, तर काय केलं CD लंब AB काढला, त्यामुळे ती उंची होईल. तर पहिला जो त्रिकोण आहे AMC, ओके, हा त्रिकोण AMC, तर याच्यामध्ये सुद्धा उंची कोण येणार आहे, तर ही आहे CD. आणि दुसरा त्रिकोण जो आहे BMC हा इकडचा BMC हा तिरका आहे थोडासा, त्यामुळे तो विशाल कोण त्रिकोण होतो, थोडासा 90 पेक्षा जास्त आहे तो, थोडा तिरका आहे. 90 पेक्षा जास्त असेल तर त्याची उंची बाहेर येणार. जर त्रिकोण विशाल कोण त्रिकोण असेल तर त्याची उंची काय होते बाहेरील बाजूस येते अशी. तसं इथं त्याची पण उंची काय येणार आहे CD येणार. तर 2 त्रिकोणांमध्ये उंची सामायिक आहे, तर कुणाचं गुणोत्तर घ्यायचं पायाचं. याच्यामध्ये पहिला त्रिकोण AMC मध्ये, या त्रिकोण AMC मध्ये पाया कोण असणार आहे AM. ओके, इथे लिहूया आपण AM छेद दुसऱ्या त्रिकोणामध्ये इकडच्या BMC या त्रिकोणामध्ये पाया कोण आहे BM हा पाया आहे. इथे त्याचं पायाचं गुणोत्तर घेऊया BM. तर इथे कारण लिहायचं, लिहिताना असं लिहायचं, पाया थोडक्यात लिहितो मी, पाया समान उंची समान पायाचं गुणोत्तर असं लिहिताना. उंची समान पायाचे गुणोत्तर, कारण इथं लिहिलंय कारणे लिहा म्हणून, पायाचे गुणोत्तर असं लिहा पूर्ण वाक्यात. आता ते लिहिल्यानंतर AM छेद BM, पण आत्ताच आपण बघितलं इथे या पूर्ण आकृतीमध्ये की M हा मध्यबिंदू आहे. M मध्यबिंदू असल्यामुळे जेवढा AM आहे तेवढाच MB आहे. म्हणजे समजा इथे AM छेद BM चं गुणोत्तर घेतलं आपण,
तर एम 5 असेल तर बीएम पण किती येणार? 5 येणार. काय होणार? 5 एक्के 5, 5 एक्के 5 म्हणजे किती येणार गुणोत्तर? 1/1. ओके, 5 एक उदाहरण घेतलं. 7 असतील, 8 असतील, दोघेही समान असले तर गुणोत्तर एकाच एक येणार. म्हणजेच किती येणार? 1 येणार. ओके, किंवा एकाच एक असं लिहिलं तरी चालेल, किंवा नुसतं उत्तर 1 लिहिलं तरीही चालेल. ओके, तर अशा पद्धतीने काय करायचं ते सोडवायचं. किंवा इथे तुम्ही एम एम असं दोन्ही समान लिहून शेवटी 1 लिहिलं तरीही चालेल. ओके, अशी जर उत्तर असतील एम छेद एम, मग एम ला एम कॅन्सल होईल आणि 1 राहील, किंवा एकाच 1 राहील. ओके, तर गुणोत्तर शक्यतो असं लिहायचं, एकाच 1 लिहायचं. ओके, दोन्हीपैकी कुठल्याही पद्धतीने चालेल.